आपली मूत्रपिंडे न थांबता काम करतात, विषारी पदार्थ फिल्टर करतात, द्रव संतुलित राखतात आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. जागतिक किडनी दिनाच्या निमित्ताने चला जाणून घेऊयात किडनी निरोगी कशी ठेवायची. आज आपल्यासोबत आहेत भारतातील तसेच अमरावती शहरातील सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट डॉक्टर प्रणीत काकडे, जे आपल्याला मूत्रपिंडाची योग्य काळजी घेण्याचे सोपे आणि प्रभावी मार्ग सांगतील. डॉक्टर प्रणीत काकडे, तुमचं आजच्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. माझा पहिला प्रश्न असा आहे, किडनीच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत? किडनीच्या आजाराचे लक्षणं कमी वयोगटातील पेशंट्समध्ये चेहऱ्यावर पायावर सूज येणे, लघवी वाटे फेस जाणे, लघवीला वारंवार जाणे आणि वयस्कर लोकांमध्ये कधी कधी किडनीचे आजाराचे कुठलेही लक्षणं आढळून येत नाही. तर कुणाला ब्लड प्रेशर डायबिटीज असेल तर त्यांचं रेग्युलर किडनीचे ब्लड टेस्ट करणे आवश्यक असते. त्यामधूनच किडनीच्या आजाराची माहिती मिळू शकते. माझा दुसरा प्रश्न आहे, जर एखाद्याला मूत्रपिंडाचा आजार झाला तर कोणते उपचार उपलब्ध आहेत? किडनीचे आजार हे स्टेज 1 to स्टेज 5 अशा 5 टप्प्यांमधून जातात आणि प्रत्येक टप्प्यावर किडनीचे 8-9 प्रकारची जी नॉर्मल कामं आहेत त्यापैकी कुठल्या कामाला परिणाम झालेला आहे त्यानुसार प्रत्येक व्यक्तीची ट्रीटमेंट बदलते आणि टप्प्याटप्प्याने त्यांची ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते. माझा तिसरा प्रश्न असा आहे, मीठ आणि प्रथिनांचा मूत्रपिंडाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? लहान मुले व कमी वयोगटात किडनीचे आजार जन्मजात असू शकतात किंवा रोगप्रतिकार शक्तीचे आजार असू शकतात. तर वयस्कर लोकांमध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा पेन किलरची औषधी घेतल्यामुळे सुद्धा किडनीचे आजार होऊ शकतात. माझा पुढचा प्रश्न असा आहे, बदलत्या जीवनशैलीचा किडनीवर कसा परिणाम होतो? किडनीचे आजार 2 प्रकारात मोडतात. त्यातील 90% पेशंटमध्ये मिठाचे प्रमाण कमी करावे लागते, कारण मिठाचे प्रमाण जास्त घेतल्यास किडनीचे आजार आणखी गतीने वाढतात आणि 10% पेशंटमध्ये किडनीचं प्रमाण हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियंत्रित करावं लागतं. डॉक्टर, माझा यानंतरचा प्रश्न असा आहे, बदलत्या जीवनशैलीचा किडनीवर कसा परिणाम होतो? सध्या प्री पॅक जे फूड्स, चिप्स आणि स्नॅक्सचं प्रमाण वाढलेलं आहे. यामध्ये सॉल्ट कंटेंट जास्त असतो आणि यामुळे ओबेसिटी आणि हाय सॉल्ट कंटेंट याच्यामुळे किडनीचे आजार आणखी गतीने वाढत आहेत. त्यामुळे डाएटमधलं डिसिप्लिन, रेग्युलर ब्लड चेकअप्स, वेळेवर औषधी घेणे आणि गुड लाईफस्टाईल हे फार महत्वाचे आहे. किडनीच्या आजाराची सुरुवातीची लक्षणे कोणती आहेत? किडनीच्या आजाराचे लक्षणं कमी वयोगटातील पेशंट्समध्ये चेहऱ्यावर पायावर सूज येणे, लघवी वाटे फेस जाणे, लघवीला वारंवार जाणे आणि वयस्कर लोकांमध्ये कधी कधी किडनीचे आजाराचे कुठलेही लक्षणं आढळून येत नाही. तर कुणाला ब्लड प्रेशर, डायबिटीज असेल तर त्यांचं रेग्युलर किडनीचे ब्लड टेस्ट करणे आवश्यक असते. त्यामधूनच किडनीच्या आजाराची माहिती मिळू शकते. जर एखाद्याला मूत्रपिंडाचा आजार झाला तर कोणते उपचार उपलब्ध आहेत? किडनीचे आजार हे स्टेज 1 to स्टेज 5 अशा 5 टप्प्यांमधून जातात आणि प्रत्येक टप्प्यावर किडनीचे 8-9 प्रकारची जी नॉर्मल कामं आहेत त्यापैकी कुठल्या कामाला परिणाम झालेला आहे त्यानुसार प्रत्येक व्यक्तीची ट्रीटमेंट बदलते आणि टप्प्याटप्प्याने त्यांची ट्रीटमेंट आपल्याला करावी लागते. मीठ आणि प्रथिनांचा मूत्रपिंडाच्या आरोग्यावर काय परिणाम होतो? लहान मुले व कमी वयोगटात किडनीचे आजार जन्मजात असू शकतात किंवा रोगप्रतिकार शक्तीचे आजार असू शकतात. तर वयस्कर लोकांमध्ये ब्लड प्रेशर, डायबिटीज किंवा पेन किलरची औषधी घेतल्यामुळे सुद्धा किडनीचे आजार होऊ शकतात. माझा पुढचा प्रश्न असा आहे, बदलत्या जीवनशैलीचा किडनीवर कसा परिणाम होतो? किडनीचे आजार 2 प्रकारात मोडतात. त्यातील 90% पेशंटमध्ये मिठाचे प्रमाण कमी करावे लागते, कारण मिठाचे प्रमाण जास्त घेतल्यास किडनीचे आजार आणखी गतीने वाढतात आणि 10% पेशंटमध्ये किडनीचं प्रमाण हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियंत्रित करावं लागतं. डॉक्टर, माझा यानंतरचा प्रश्न असा आहे, बदलत्या जीवनशैलीचा किडनीवर कसा परिणाम होतो? सध्या प्री पॅक जे फूड्स, चिप्स आणि स्नॅक्सचं प्रमाण वाढलेलं आहे. यामध्ये सॉल्ट कंटेंट जास्त असतो आणि यामुळे ओबेसिटी आणि हाय सॉल्ट कंटेंट याच्यामुळे किडनीचे आजार आणखी गतीने वाढत आहेत. त्यामुळे डाएटमधलं डिसिप्लिन, रेग्युलर ब्लड चेकअप्स, वेळेवर औषधी घेणे आणि
गुड लाईफस्टाईल हे फार महत्वाचे आहे. A public awareness initiative from the makers of Zeblong and Zeblong tea.